हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे ते आईस्क्रीम बनवणार आहे. आंब्याच्या रसापासून बनवलेली आईस्क्रीम एकदम टेस्टी लागते. तुम्ही कधी खाल्ली नसेल, कधी बनवली नसेल तर बनवून बघा. एकदम मोजक्याच साहित्यातून बनवलेली आपली रसाची आईस्क्रीम. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमीचे दिवस आहेत, दुपारच्या वेळेस काहीतरी आपल्याला थंडगार काहीतरी खावंसं वाटते किंवा पिवावंसं वाटते. आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली ही लहान मुलांना तर भरपूर आवडेल अशी. मुलांना रस प्यावंसं वाटत नाही किंवा खावंसं वाटत नाही, तर तुम्ही हे असं बनवून दिलं तर मुले आवडीने खातील. मी हे गावरानी आंबे आहेत हे, तर 2 किलो गावरानी आंबे आणलेले आहेत. एकदम असे रसदार आणि गोड गोड आंबे आहेत, खूप टेस्टी आंबे आहेत हे. असे मी पहिले आंब्याला स्वच्छ धुवून घेतलं. धुवून घेतल्याच्या नंतर याला असं चिंबून घेतलेलं आहे. असं रस काढलेला आहे याच्यातला पूर्ण. याच्यामध्ये असं पूर्ण आता ही कोय आणि याची साल आपल्याला बाजूला करायची आहे. पूर्ण आता रस मी 5 आंब्याचा रस करणार आहे याचा. एकदम रसदार आंबे आहेत असे. आणतेवेळेस आपल्याला एकदम रसदारच आंबे आणायचे आहेत. खूप टेस्टी आंबा आहे, गोड आहे, अजिबात आंबट नाही आणि खास करून गावरानी आंबा आहे हे. एकदम असा रस एकदम असा घट्ट निघालेला आहे, बघू शकताय. आपल्याला याच्यामध्ये जास्त असं पाणी घालायचं नाही, तर थोडंसंच पाणी घालायचं आहे. जे आपण ते आता कोळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि तेवढंच पाणी घातलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त याच्यामध्ये करू शकता. आता याच्यामध्ये साखर घातल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण साखर याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. मस्त छान आता ही साखर विरघळायची आहे. 1-2 मिनटामध्ये लगेच साखर ही विरघळते. याच्यामध्ये आपली आईस्क्रीम किंवा रस आपल्याला काळा पडू नये म्हणून याच्यामध्ये मी बर्फाचे खडे टाकलेले आहेत. ते व्हिडिओमध्ये शूट झालेले नाहीत, पण बर्फाचा 1-2 खडा टाकायचा आहे. अजिबात याच्या काळसरपणा रसाला पण येणार नाही आणि आईस्क्रीमला पण येणार नाही. आपण हे आईस्क्रीमचं याच्यात माझ्याकडे हे आहे, साचा आहे आईस्क्रीमचा. याच्यामध्ये मी असा रस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, बघू शकताय. एकदम असं मोजक्या साहित्यातून आपण बनवणार आहे आईस्क्रीम. एकदम टेस्टी आईस्क्रीम. मुले आवडीने खातील असं. बघू शकते. मस्त आता ही छान आता ही आपण भरून घेतलेली आहेत. 6 आईस्क्रीम झालेले आहे. आता हे आपल्याला 4 तास किंवा 5 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि स्पीड याची फुल करायची आहे. मी 5 तास ठेवलेलं आहे. एकदम मोजक्या साहित्यातून आपण आईस्क्रीम बनवत आहे. हे याच्यामध्ये जर तुम्हाला ही आईस्क्रीम निघत नसेल तर थोडा वेळ याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. हे साचे आहे, असंच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. हे आता बघू शकताय, अलगद काढली तर ही आपली आईस्क्रीम रसदार आणि एकदम अशी टेस्टी आपली आंब्याच्या रसापासून बनवलेली आईस्क्रीम. एकदम टेस्टी आहे आणि घरच्या घरी आंब्याची आईस्क्रीम आपण बनवलेली आहे मोजक्याच साहित्यातून. लहान मुलांना तर सगळ्यांना आवडेल, लहानापासून तर मोठ्यापर्यंत ही आईस्क्रीम सगळ्यांना आवडणार आहे. खूप टेस्टी होते. बघू शकताय, बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारी आपली मँगो आईस्क्रीम तयार आहे. अतिशय पौष्टिक आपण घरच्या घरी बनवलेली आईस्क्रीम आहे ना. एकदम सोपी पद्धत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. दुपार स्पेशल एन्जॉय. आपली आईस्क्रीम मोजक्या साहित्यातून बनवलेली तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.